नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तर आपण आलेलो आहोत केदराई मातेला आणि आजची भाजी बनवणार आहे। मावशी नाव सांगा तुमचं। हां, मावशींचा पहिलाच व्हिडिओ आहे त्याच्यामुळे मावशी थोड्या लाजतील, पण आज मावशी आपल्याला मटणाची भाजी सांगणार आहेत। लताबाई उत्तम माळी। लताबाई उत्तम माळी असं मावशींचं नाव आहे। शक्यतो हे कामं माणसं करतात, आचारी असतो, पण आज आपण मावशींच्या हाताची भाजी खाणार आहोत। मावशी आता इकडे तेल टाकतायत। जवळपास 15 ते 17 किलो असा बोकडा आहे का आपला? 15 ते 17 किलोचा बोकडा आहे आणि 4 किलोच्या आसपास तेल आहे। त्याच्यापैकी जेवढं शक्य आहे तेवढं मावशी आता त्यांना घेत आहे फोडणीला म्हणा किंवा उकडण्याला। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओमध्ये पूर्ण प्रोसेस बघा। तुम्हाला घरी जेव्हा भाजी बनवायची तेव्हा त्या भाजीला अशीच चव आली पाहिजे। आणि हे सगळे घरचे मंडळी, इकडे काही कांदा कापायचं काम चालू आहे, आपल्या पाठीमागे इकडे भाकरी बनवायचं काम चालू आहे। आजचा बेत आहे चुलीवरच्या भाकरी आणि मस्त बोकडाचं कारण। हे बघा, ही यांच्या नातवाचा शेंडीचा कार्यक्रम आहे। हे आजी माळकरी आहेत। इकडे असा प्रॉब्लेम आहे, इकडे एकामागे एक 10-20 बोकड कापले जातात आणि मग ते खाटीक आपल्याला मोठे मोठे पीस करून देतात। आता आपण आमंत्रण दिलेलं असतं, आपल्या घरच्या बायका असतील, पुरुष असतील, आपल्या पद्धतीने थोडे छोटे छोटे पीस करून घ्यायचे, म्हणजे सगळ्यांना प्रसादाचा लाभ मिळेल। साधारण कांदा किती किलो असतील फक्त त्यांना विचारलं तेवढं सांगा। हां, काय अंदाजे किती कांदा आहे अंदाजे? नंतर एक 10 किलो 5 किलो तर त्यांना सांगा व्हिडिओवर। दादा तू बसून घे कुठेतरी मस्त। तिकडे मस्त पातेलं तापतं आहे, चुलीवरचं कालवण आज बनणार आहे। मस्त बारीक चिरलेला कांदा आहे, तेल गरम होतं आहे। मित्रांनो, कांदा कापलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपले मटणाचे पीसेस मिक्स करायचं काम चालू आहे। लक्ष्मी आजीची पद्धत थोडीशी वेगळी दिसते आपल्याला। मित्रांनो, लता आजीची जरा पद्धत वेगळी आहे। मस्त बारीक कापलेला कांदा आणि त्याच्यामध्ये आपले मटणाचे पीस आता ते मिक्स करून घेणार। आपल्या चॅनलवरती जेवढे पण व्हिडिओ आहेत तिकडे सगळे साहेबराव आचार्य असतील, जाधव आचार्य असतील। आज पहिल्यांदा आपल्याला महिला आचार्य मिळालेली आहे। मोठ्या प्रमाणावर भाजी बनणार आहे आणि ती भाजी कशी झाली ते पण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। पिशवी माझ्याकडे द्या तरी कमी झाल्यावर। कांदा, मटणाचे पीसेस आणि धना पावडर असं चोळून घ्यायचं काम चालू आहे। बघू शकता ही धनिया पावडर, धना पावडर, नंतर येईल हळद। घेतो कलेजी घेतो ना। धना पावडर आणि हळद मस्त चोळून घेतलेली आहे पीसेसला। अरे वाह, अरे वाह वाह वाह, गुड। एकाच गोष्टी भेटत, कांद्याची फोड बी अशी वाकिरी, ती बी वाकिरी। मित्रांनो, ही सगळी चरबी आहे, वजडी आहे, हिच्याने भाजीला चव येईल, मस्त तरी येईल। यप, हे सगळे मसाले आहेत। मसाले टाकण्याची पद्धत बघून घ्या तुम्ही। घरी जेव्हा भाजी बनवाल अशा पद्धतीने भाजी बनवा। हे लागेल का? फळा बघा केवढा मोठा आहे। तेल गरम झालं आहे, तेलामध्ये मस्तपैकी तेजपत्ते टाकायचे।
लाकडं पुढं करायची आहे का जाळ पा ठीक. आपण बोकड्या कटिंग केला. त्याच्यानंतर बोकड्याचे पीस एका पातेल्यात घेतले. धना पावडर, हळद मस्त चोळून घेतलेली आहे. आता इकडे तेजपत्ता टाकला. नंतर प्रमाणामध्ये हिंग टाकायचा. हिंगसुद्धा त्या पीसेसला चोळून घ्यायचा आहे. हाताला टाका पटकन पडत. मस्त गरम तेलामध्ये थोडं थोडं मटण सोडत चालायचं. एक अनोखी पद्धत आहे. रवी प्रवीण सस्करने सगळं मटण आता पातेल्यात टाकलेलं आहे. लता आजी मस्त त्याला आता मिक्स करून घेत आहे, हलवून घेत आहे. तेलामध्ये परतवायचं काम चालू आहे. मसाला टाकायला लागेल ना. वा 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 वा. भाजी अतिशय सुंदर होणार आहे. मस्त तेल, मसाले, मटण, कालवण अतिशय सुंदर होणार आहे. आम्ही हलवू का? नाही नाही, जड जात असेल तर जड जातं ना. घरचा कार्यक्रम आहे. हां बा, हे भाऊने आणलं पा, याच्याने जमेल पा. हां त्याच्यात प्रवीण भाऊनी मस्त छोटा पाळा आणलाय. आता हलवायला सोपं जाईल थोडंसं. नव्हतं ना. या ना जी, या ना मग. हो, शेक लागायला लागला. बाजरीच्या भाकरी. थांबा बरं का. हां उघडा आता. मस्त वाफवलेलं आहे मटण या ठिकाणी. सर्व प्रकारचे मसाले आहेत. तुम्ही धूर बघू शकता. अवघ्या अर्धा तासामध्ये भाजी तयार होईल. वा वा. काय नाही, ती कलेजी आहे, तिला नैवेद्याला लागणार आहे ती. आई खाली चटका बसायला थोडं जवळ आहे तुम्ही. घ्या प्रवीण भाऊ, घ्या ती दोरी घ्या हातात. तुम्ही चिवडू राहिले, आम्हाला वाटलं काढायचं काय. हा, हे ओरिजिनल काम आहे इकडं. लताजी, गाव कोणतं आहे तुमचं? थेटाळ. थेटाळ. कुठं आलं आहे थेटाळ? लासलगावजवळ, कुटणगावजवळ. लासलगावजवळ म्हणजे जिथं ब्रह्मात लग्न झालं तिथं. बरं मित्रांनो, तुम्ही निफाड तालुक्यातले असाल, चांदवड तालुक्यातील असाल आणि तुम्हाला
कारण करायचा असेल किंवा जावळाचा कार्यक्रम असेल, तुम्ही लता आजीला संपर्क करू शकता. स्क्रीनवरती त्यांचा मोबाईल नंबर देईल. त्यांचे काय चार्जेस असतील ते चार्जेस द्या आणि सुंदर अशी मटणाचं कालवण तुम्ही त्यांच्याकडनं बनवून घ्या. आज मी तुम्हाला टेस्ट करून सांगेलच प्रयत्न करा बरं का. आपल्याला काय काय मसाले लागणार आहे. बघा इकडे मस्त कोथिंबीर कापलेली आहे, त्याच्यानंतर तुमची मिरची पावडर आहे. तुम्हाला असा कार्यक्रम करायचा असेल तर तुम्ही या गोष्टी बघून ठेवा. त्याच्यानंतर जाड मीठ, बारीक मीठ आचारी तुम्हाला लिहूनच देतील. तरी पण आपण आता रिकाम्या वेळेमध्ये बघूयात. सनफ्लावर तूप आहे, कोकोनट पावडर आहे, मीठ, मटन मसाला आणि इकडे हा घरगुती मसाला आहे, काळा मसाला. शाकाहारी मंडळींसाठी वेगळी चूल आहे, त्यांना शेवभाजी भाकर आहे. हे मसाले ठेवून देऊ आपण. या सगळ्यांचा वापर होणार आहे. बाकी सगळं इकडे भात चालू आहे. भात औषध तुम्ही इथलेच आहे का? चांदोड आणलं तुम्हाला? तुम्ही वरच्या गावात राहत आहे का? बर. मग मी गीते आजीचा जावं आहे ना. हां गीते मग 5 नंबर सोनीचा. मला वाटलं तुम्ही मित्रांनो, भाकर करायला ज्या मावशी आलेल्या आहेत, मला असं वाटलं की त्या केदराईच्या किंवा इथं आसपास मळ्यातल्या असतील, पण त्या माझ्या सासूरवाडीच्या आहेत, हनुमान नगर चांदवड. त्यांना सकाळी 9 वाजता इकडे आणलं. ते आता भाकरी करतायत. आता पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत ते आपल्यासोबत असतील. अशा पद्धतीने नियोजन असतं. खर्चिक कार्यक्रम आहे. नवस करताना विचारपूर्वक नवस करत चला. त्याच्यामागे फार मग त्रासदायक असतं. पाहुणे, रावळे, बोकड्या, आचारी, मंडप, पाणी, अशा तुम्हाला. मित्रांनो, एकीकडे आपला कार्यक्रम चालू आहे आणि आता हे दुसरीकडं जवळपास 12:30 वाजलेले आहेत. आत्ता भाजी बनायला चालू झालं आहे. केदराईला अशी अडचण आहे की एका दिवसाला 20, 25, 30 जवळपास 60-70पर्यंत आकडा जातो. एवढा बोकड बळी दिला जातो. एवढे कार्यक्रम असतात. आज लकीली 22-23 बोकड कटिंग आहे. आम्ही जेव्हा तिकडे माहिती घेतली आमचा बोकड कट होत असताना, तर थोडंसं इकडे मटणाचं कालवण बनायला वेळ लागतो. तुम्हाला केदराईचं आमंत्रण असेल तर पाहुण्यांच्या संपर्कात राहत चला. कुठपर्यंत आला कार्यक्रम, मग इकडे येऊन तुम्हाला फक्त बसावं लागेल. आता आपल्याही कार्यक्रमाला जवळपास 2 वाजता आपली पहिली पंगत बसेल. इकडे येत असताना थोडंसं तुम्ही नाश्ता वाष्टा करून येत चला. आम्ही सकाळी 10 वाजता आलो होतो. आम्हाला शूट घ्यायचं होतं. बऱ्यापैकी प्रतीक दादा कंटाळलेला आहे. जवळपास अर्धा तास तेलामध्ये भाजी, जवळपास अर्धा तास तेलामध्ये हे कालवण मस्त उकडलं. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. आता हे गरम पाणी हळूहळू वाढवत जातील. बाकीच्या मसाल्याचं पण प्रिपरेशन आपल्याला बघायचं आहे. या चुलीजवळ गरम लागत होतं. मी त्या लता आजीला म्हटलं की तुम्ही चप्पल घाला. तर त्यांनी आज सांगितलं की ही देवाचा कार्यक्रम आहे, देवाचा नैवेद्य बनणार आहे, चप्पल घालायचं काहीच कारण नाही, चप्पल घालूच शकत नाही. आता इकडे शाकाहारीसाठी थोडासा मसाला काढून घ्यायचं काम चालू आहे. हे जे वाटण करून आणलेलं आहे घरून, हे शाकाहारी करता थोडं बाजूला काढून घेणार.
या वाटणामध्ये काय काय आहे संस्काराजी? ह्याच्यात आहे ना हां, खोबरं, खोबरं, बरं, आलं, कोथिंबीर, आलं, कोथिंबीर, कांदा, कांदा, लसूण. लसूण. बरं, आता हे वाटण काढतो हे शाकाहारीसाठी बाजूला. हो, हे शाकाहारी न खाणाऱ्यांना. न खाणाऱ्या मंडळींना शाकाहारीची शेवभाजी बनणार आहे, त्याच्याकरता हे वाटण बाजूला, म्हणजे ते आता उष्ट नाही झालं पाहिजे. आता हा डब्बा बाजूला. असा मस्तपैकी घरगुती मसाला आहे. आता याच्यात काय आहे? तेच वाटाण्याची आलं. ही आलं लसूणची पेस्ट बघा तुम्ही, अतिशय टेस्टी असं कालवण होणार आहे. मसालेच मसाले आहेत. हे बाई लसूणची पेस्ट आहे, आल्याची पेस्ट आहे. वा 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 वा. म्हणजे कार्यक्रम जरी आज दिसत असला तर त्याची मेहनत कालपासून चालू आहे. टेस्ट विस्ट बनवून हे कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती ब्रह्मा सस्कर आणि हे प्रवीण सस्कर. पुन्हा एकदा राम राम करा. राम राम. राम 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 राम. मोठी जावायचं नाव घेतलं का? हे मोठी हे पाहुणे आहेत, यांची माझी ओळख नाही आहे. आलं करा. नमस्कार. घे, दाजी मोठी बाई. बरं 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 बरं. सांगा मिक्स सगळं मिक्स. भाजणी. हरभरा. भाजणीचं. हरभरा नाही, चणे. आपण भाजणीचंच फुटाणे, खा. फुटाणे. आहे भाऊ. हो, बाजरी. बाजरी 1 शेर बाजरी, हा, एक शेर चणे. 1 शेर चणे, पावशेर तांदूळ. पावशेर तांदूळ, हा, दालचिनी, दालचिनी, तेजपान, लवंग जिरं, ओवा. मी जेवढं बोललो तेवढं तुम्ही सगळ्यांनी माईकने ऐकलेलं आहे. या भाजणीचा फायदा असा आहे की तुमच्या भाजीला घट्टपणा येईल, चव पण येईल. तर तुम्ही जेव्हा घरी 1-2 किलो मटण बनवायचं असेल तर लता आजीची, सस्कर आजीची ही रेसिपी तुम्ही फॉलो करा आणि अशा पद्धतीने भाजी बनवा, घरच्यांना खाऊ घाला. वेगळी अशी चव तुमच्या भाजीला येईल. तर बघून घ्या. ही फ्रेंड भाऊ जरा हात घालून दाखवा. हे बघा, हे सर्वसाधारण पीठ नाही आहे, हे अप्रतिम आहे. याची खूप सुंदर अशी चव येणार आहे. वा 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 वा. आता मटनचे पीसेस शिजले का नाही हे तपासण्याचं काम चालू आहे आणि बऱ्यापैकी लवकर शिजलेलं आहे. मटणाचं कालवण करत असताना त्याचं जे आळणी पाणी किंवा ज्याला सूप आपण म्हणतो ते सूप आता तयार झालेलं आहे. आता आजी कार्यक्रमांचे ऑर्डर पण घेतात आणि अतिशय सुंदर असं कालवण बनवतात. मस्त वास सुटलेला आहे, अतिशय खमंग असा वास आहे. आता पुढची प्रक्रिया बघू आपण. काहीतरी वेगळं करायचं का? बरं, हे पीसेस बाहेर काढतायत. आम्ही देऊ काढून गबा गबा नाही ना? बरं बरं. ते फोडणी द्यायची आता मध्ये. बरं घ्या. नैवेद्याची कलेजी बाजूला काढून घेऊ आपण. चटका लागेल हा. त्याची सुतळी गेली बाजूला. हा ना? आता हे उकडलेलं कालवण आपण काढून घेतलेलं आहे. आपण ते पातेल्यातही काढू शकत होतो आणि वेळेअभावी थोडं आपण बादल्यांमध्ये काढून घेतलं. पुढच्या 10 मिनटात पुन्हा ते त्या पातेल्यात जाणार आहे. आम्ही एवढे पुरुष मंडळी उभे असताना लता आजीचं म्हणणं आहे की मी करते सगळं, तुम्ही फक्त माझ्या जवळ थांबा. ते पाटीला पूर्ण का काढून घेतलं? ते साहेबराव सारखं आता ते तेल टाकणार. क्या डाऊन आम्ही जवळपास 10 वाजता बोयगावला थांबलो. थोड्या वेळ ते मंदिराचं ओपनिंग होतं, मग 10 नंतर इकडं आलो.
आता एवढंच काही गर्दी नाही. परत फ्रेश तेल 5 लिटरचा कॅन पूर्णच्या पूर्ण ओतून द्यायचा. लसूणची पेस्ट आहे काही मित्रांनो. मटण उकडलेलं आहे. त्याच्यानंतर आपण आता फ्रेश तेल टाकलं. तेल गरम झालं. त्याच्यामध्ये आता आलं लसूणची पेस्ट टाकायचं काम चालू आहे. नाही ना लता आजींना मदत करतायत ते भाऊसाहेब जगताप. हे दोघं मिळून आता या कालवणाला अतिशय सुंदर अशी चव देतील. आज फार त्रासदायक आहे शूटिंग घेणं. खूप जास्त धूर लागतो आहे आज. सगळं मंडप पॅक आहे. डोळ्यातून पाणी येतं आहे. त्याच्या मागे जे कारण झाले ते सगळे मोकळ्यामध्ये होते. अजिबात धुराचा त्रास होत नव्हता. खोबऱ्याचा किस आहे आता. याच्यामध्ये नाही चालत मसाल्यामध्ये तो किती टाकून द्या पूर्ण टाकून द्या. घरगुती काळा मसाला. ए भाकर लागेल का दादा एक भाकर दे रे. ताई ताई सबको भाकर दे थोडी. पूर्ण ऍक्टिंग घेऊन जाते. घेतली अर्धी मग तडका. नाव हा किती टाकायचा आहे काळा मसाला? प्रमाण अंदाजे किलो 2 किलो एक सगळं घेतली किलो छोटी लागत ना काय म्हणतात नैवेद्याला. काळा मसाला 1 किलो. नाही नाही एक स्पेशल घेतली. तुमच्याकडे कार्यक्रम असेल तर ह्या लता आजी तुम्हाला सगळं प्रमाण सांगतील. त्या पद्धतीने तुम्ही बाजार करून घ्यायचा. छानपैकी सगळं एकजीव करायचं. हे सारखं हलवत राहावं लागतं, नाही तर मग खाली लागून जातं पातेल्याला. तुम्हाला भाजी तिखट करायची आहे, नॉर्मल करायची आहे, त्या पद्धतीने तुम्ही मसाल्याचा वापर करू शकता. काय होत नाही तेच म्हणलं ना. हा ते टाकले काय नाही. खोबऱ्याचं वाटण आहे हे. खोबरं भाजून बारीक करून घ्यायचं, मस्त मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आणि खोबऱ्याचं वाटण टाकायचं. हे भाजीला रंग येण्यासाठी लाल मिरची आहे. लाल मिरची टाकायची, तिच्याने भाजीला रंग येईल, तरी येईल. हा सगळा मसाला एकजीव करायचा, मस्त भाजून घ्यायचा. मटण मसाला आहे. थोडं चवीसाठी वरतून मटण मसाला टाकायचा. मसालेच मसाले आहेत. वाव, असा सुंदर वास येतोय. व्यवस्थित फोडणी झाल्यानंतर जे उकडीचं कालवण आहे हळूहळू टाकत चालायचं आहे. जाळ वाढवायचं आहे खालून.
खाली आपल्या पेटलेलं आहे पाहत आहे ना. आहे पाणी वर का हा, एक नंबर काम केलंस. पाणी टाकून ठेवतो तुमच्या हाताने आहे ना. आता रस्सा आपल्याला वाढवायचा आहे, त्याच्याकरता गरम पाणी टाकायचं. आपण आमंत्रण किती दिलेले आहेत असा अंदाज घ्यायचा. बाबू तिला आताच तरी आली. पाय ना अजून ती कणी टाकायची बाकी आहे. थोडीच लागल. कोथिंबीर नंतर टाका. मित्रांनो, आपण मगाशी जे बघितली होती कणी, त्याच्यामध्ये बाजरीचं पीठ होतं, डाळीचं पीठ होतं, तेजपत्ता होता. आता ही कणी कालवायची आणि या भाजीमध्ये, या कालवणामध्ये टाकायची. ते कालवण घट्ट होणार, टेस्टी होणार. आता ही कणी मिक्स होणार, भाजीचा रूप रंग बदलणार. अजून टाकायचं का बारीक ते विचार. झाडा झाडा ठीक आहे. काय मला टाकेल नंतर आहे ना. शिजवाय टायमाला टाकेल असेल ना, उकळीच टायमाला पाहू. तर मित्रांनो, जवळपास आपण 10 वाजेपासून या ठिकाणी होतो, प्रतीक दादा आणि मी. आता फायनली जेवायला बसायचं आहे. फायनली पत्रावळी आलेली आहे. आज डायरेक्ट घरच्या ताटल्या आहेत रस्ता प्यायला. पहिलीच पंगत. भूषण दादा पण आलेला आहे. वाढायला सगळा मित्र परिवार. बढ़िया से खाना खाना है. कौन रे?
हाँ दादा गरम है भाजी जरा पहिली पंगत मित्रांनो प्रत्येक दादाने बाकी ते मस्त काला केला होता मस्त पुसून पुसून जेवलेला आहे भाजी चांगली का मस्त आहे मस्त आहे ना आता काय प्लॅन आहे मग झोपायचं घरी जाऊन मग घरी जायचं बरं बरं थोडं पाणी योगेश लक्ष दे पाणी बॉटल लागले तुला दिलं का नाही हे बद्दल प्लास्टिक पीस मित्रांनो पोटभर मटण खाल्लं प्रतीकनी आणि त्याचं पोट फुगलं मग केद्राईला आपल्याला जवळच सोय आहे मस्त सोडा सेंटर आहे तुम्हाला जिरा मँगो ऑरेंज हाजमा आता प्रतीकचं मटण थोडंसं जिरून जाईल आणि आता मोटरसायकल त्याला त्रास होणार नाही